नमस्कार मित्रांनो, टेट एक्झाम अपडेट महाटेट एक्झाम 2025 याबद्दल आम्ही महत्त्वाची अशी अपडेट्स घेऊन आलेलो आहोत. काय आहे ती अपडेट, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनय एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, 2000 उमेदवारांचा टेटचा निकाल रद्द. BEd DLED परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्रच सादर नाही. राज्यातील 2207 उमेदवारांनी BEd DLED या व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025चे निकाल रद्द करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 25चे आयोजन मे-जून 25 मध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. आणखी BEd व DEDच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना टेट परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. मात्र उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध गुण प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु ज्यांना सादर करता आले नाही त्यांचे निकालच रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या उमेदवारांमध्ये मोठे संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण आहे. राज्यातील 2537 उमेदवारांना व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचा टेट परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता त्यातील 2207 उमेदवारांचा टेटचा निकाल रद्द करण्यात आला आहे. यासंबंधित उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.